मेंदू हा आपल्या शरीराचा कंट्रोल सेंटर आहे. विचार, स्मरणशक्ती, भावना, निर्णय, झोप, हार्मोन्स सगळं मेंदूवर अवलंबून असतं. म्हणून मेंदू निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी पुरेशी आणि दर्जेदार झोप घेणं महत्त्वाचं आहे. 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. रात्री 10 ते 11 पर्यंत झोपण्याची सवय लावा. झोपेत मेंदू विषारी घटक बाहेर काढतो, स्मरणशक्ती मजबूत करतो, ताण कमी करतो. उशिरा झोप विसराळूपणा, चिडचिड आणि डिप्रेशन वाढवतं. मेंदूसाठी पोषक असा आहार घ्या आणि या गोष्टी तुमच्या आहारामध्ये दररोज असायलाच हव्या. जसं की अक्रोड, जवस, मासे, B12 जसं की दूध, दही, ताक, डाळी, अँटीऑक्सिडंट जसं की आवळा, डाळिंब, ब्लूबेरी, हिरव्या भाज्या, प्रोटीन यामध्ये डाळी, कडधान्य, अंडी यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश असावा. जंक फूड, जास्त साखर मेंदू सुस्त करतो. रोज शारीरिक हालचाल असावी. दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम करा. सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम करा. व्यायामामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो, स्मरणशक्ती सुधारते, डिप्रेशन कमी होतं, चिंता कमी होते, ध्यान, प्राणायाम आणि शांतता वाढते. रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा. अनुलोम विलोम करा. यामुळे मेंदू शांत होतो आणि तुमच्या मेंदूची एकाग्रता नक्कीच वाढते. त्याचप्रमाणे रक्तदाब आणि ताण कमी होतो. सतत काहीतरी नवीन शिकण्याची सवय लागते. वाचन वाढवा, नवीन भाषा शिका, पाककृती करा, छंद जोपासा, कोडी सोडवा, बुद्धिबळासारखे खेळ खेळा. यामुळे मेंदू सक्रिय राहतो. अल्झायमरचा धोका कमी होतो. मोबाईल आणि स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. झोपण्याआधी 1 तास मोबाईल बंद ठेवा. सतत रील्स पाहणं टाळा. जास्त स्क्रीन मेंदू थकवतो, स्मरणशक्ती कमी करतो. पाणी भरपूर प्या. दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. शरीराला पाणी कमी पडलं तर डोकेदुखी वाढते, लक्ष लागत नाही, चिडचिड वाढते. ताण, चिंता, राग यावर नियंत्रण ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये साठवून ठेवू नका. बोला, निसर्गामध्ये वेळ घालवा, आवडत्या माणसांशी संवाद साधा. सतत ताण मेंदूच्या पेशींना नुकसान करतो. नशेपासून दूर राहा. जसं की सिगारेट, दारू, तंबाखू या सवयी बंद करा. यामुळे मेंदू आकुंचन पावतो, स्मरणशक्ती कमी होते आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे नियमित आरोग्य तपासणी करा. जसं की व्हिटॅमिन डीची, B12ची, साखर, BP यांची तपासणी करा आणि यांना नियंत्रित ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. योग्य झोप, चांगला आहार, व्यायाम, शांत मन असेल तर तुमचा मेंदू नक्कीच निरोगी आणि मेंदूची कार्य करण्याची क्षमताही नक्कीच वाढते. तेव्हा या चांगल्या सवयी नक्कीच रुजवा.